पण या ठिकाणी देवाघाटामध्ये आहोत आणि या ठिकाणी वारकरी हा देवाघाट चढत आहेत आणि रात्रीपासून ह्या देवाघाटाला गर्दी आहे। तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे वारकरी देवघाट जातात। त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा येथील स्थानिक जे काही अधिकारी असतील ते अधिकारी पूर्णतः त्यांची काळजी घेतली जाते आहे, कारण की या ठिकाणी या घाटाचं काम सध्या चालू आहे आणि या घाटाचं काम कमीत कमी 25% झालेलं आहे। अजून या घाटाचं काम राहिलेलं आहे, तर पुढल्या वारीपर्यंत हे घाटाचं काम होऊ शकतं। एवढ्या फास्ट या ठिकाणी काम सध्या चालू आहे, परंतु सध्या आता माऊलींची पालखी पाठीमागे आहे आणि वारकरी हे घाटातून पुढे चाललेले आहे आणि पुढे गेल्यानंतर या घाटातून पुढे गेल्यानंतर हा विसावा आहे, तिथं माऊलींची पालखी तिथं थांबणार आहे, तिथून नंतर पुढे प्रस्थान करणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता की हे सर्वजण लोक येत आहेत आणि आनंदात येत आहेत आणि टाळ गजरांच्या याच्यामध्ये हे सर्व लोक या घाटातून पुढे प्रस्थान करत आहेत आणि रात्री 2 वाजल्यापासून पुण्यातून हे रवाना झालेले आहेत आणि पंढरपूरच्या दिशेने हळूहळू निघालेले आहेत। आणि जे काय वारकऱ्यांचे जे वारकऱ्यांचं सामान आहे ते सर्व पूर्ण गाड्यामध्ये आहे, त्याच्यामुळे गाड्या त्यांच्या पुढे येतात वगैरे, तुम्ही बघू शकता वगैरे। आणि जे काही दिंडी आहेत ते दिंडी पाठीमागे आहेत आणि त्यांचं पूर्णतः लोक पुढे येतात आणि ज्या ठिकाणी त्यांना ज्यांचं ज्याच्या तिथं ते ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ते गाड्या थांबतात आणि त्या ठिकाणी पाल टाकतात वगैरे आणि तिथून नंतर मग पुढे प्रस्ताव केला जातोय। तशाच पद्धतीनं बघायला गेलं तर आता सध्याला हळूहळू गर्दी वाढती आहे आणि थोड्याच वेळामध्ये बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे आणि हे जेवढी काय या ठिकाणी वाहनं जातात ते पूर्णतः इथं थांबवले जाणार आहेत। या ठिकाणी सज्ज पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे आणि काल म्हटलं तर पुण्यामध्ये दोन्हीही पालखींचं तिथं त्या ठिकाणी पुण्यामध्ये होत्या, त्याच्यामुळे पुण्यातील लोकांनी देखील त्या पद्धतीचा आनंद घेतला। पुणेकरांनी देखील त्या वारीसाठी वारकऱ्यांसाठी नाश्त्याचा असेल किंवा चहाचा असेल त्या ठिकाणी जागोजागी स्टॉल केले होते, जेणेकरून त्या ठिकाणी वारकरी लांबून आलेले आहेत, गावाकडून आलेले शेतकरी आलेले आहेत। अशाच पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये किंवा त्यासाठी त्यांना अन्नदान देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। अशाच पद्धतीने लोक येत आहेत वगैरे। आम्ही यांच्याशी माऊलीशी बोलतोय। बाबा नमस्कार, कुठले? इंदापूर। इंदापूर, कधी आलाय तुम्ही? 3 दिवस झाला। 3 दिवस झालं। पुण्यात कुठे राहिला होता? बुरुट गेली। बर, जेवणाकडे सोय होती? हा, सगळे काय नाही, कमीच नाही कुठे। आता किती वाजता निघाली रात्री? कुठं आता इथं काल इथं वर आल, मी कालच येऊन थांबला तेव्हा? हा, इथं खाली हडपसरला। बर, सोहा हडपसर पासून किती वाजता निघाला तुम्ही? इथनं निघलो काहीतरी आड्याला होतं हडपसरच्या 4 वाजता। 4 वाजता चालू झाला। चलो। तुमचं नाव काय? सोमनाथ कांबळे, कुठले? पुण्यातनच। पुण्यात राहता का? हा, म्हणजे इथपर्यंत म्हणजे वारीपर्यंत कंटिन्यू करणार आहेत का इथूनच परत माघारी? नाही, इथूनच परत जाणार। वारीपर्यंत पोहोचवायचे? हा, इथपर्यंत पुण्यातून जे आलेले लोक आहेत ते पूर्णतः इथपर्यंत येतात, पायीपर्यंत इथपर्यंत येतात, इथून माघारी जातात। बरं, आता वारकऱ्यांसाठी काय पुण्यामध्ये पुणेकरांनी सोय वगैरे केली? भरपूर सोय केली, पाणी, नाश्ता, जेवण, ती सगळी सोय केली। बरं, जुनी परंपरा कायम पुणेकरांना लागली। पुणेकरांनी भरपूर सोय केली आणि भरपूर जे काय आतापर्यंत केलं त्याच्यापेक्षा यावेळेस आणखी चांगलं केलं। तर आता याचं काम चालू आहे, तर कधी काम होईल किंवा असं काय माहिती? सर, अजून तरी 2 ते 3 वर्ष लागतील। याच्या एकतर जास्त लागू शकतो टाइम, पण 3 वर्ष तरी जवळपास धरून चला। आता इथं पोलीस प्रशासन असेल किंवा चांगली सुविधा आहे त्यांचे, म्हणजे संरक्षण पण चांगलं आहे त्यांचं, प्रत्येकाला सहकार्य आहे पोलिसांचं पण। पुणेकर म्हणून काय वाटते वारी दरवर्षी असते? दरवर्षी वारी म्हणून या वर्षी पण चांगलं नियोजन आहे, एकदम अतिउत्तम। पोलिसांचं पण चांगलं नियोजन आहे आणि गावकरी लोकांचं पण सहकार्य भरपूर आहे सरकारबद्दल काय मत आहे की पालखी मार्ग त्यांनी जागोजाग केले? जागोजाग केले त्यांचं पण आहे, पण जसं पाहिजे तसा प्रतिसाद नाहीये तरी सरकारचा। गेल्या वारीला होता नाहीये। तर अशा पद्धतीने आहे की या ठिकाणी सरकारनं पालखी मार्ग केल्यामुळं काही गोष्टीला जिथं म्हणजे ज्या वेळ लागायचा तिथं सर्वात जास्त फास्ट जलद गतीनं सगळ्या गोष्टी होतात। जसं की आता बघितलं तर या घाटाचं काम सध्या चालू आहे आणि ज्या ठिकाणी पालखी मार्ग केले त्या ठिकाणी बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीचे रस्ते केलेले आहेत आणि सरकार देखील ह्याबद्दल दक्ष आहे की आणि चांगल्या पद्धतीनं धार्मिक स्थळ आहे त्यांना देखील अनुदान दिलं जाते। परंतु गेल्या वर्षीची वारी ह्या वारीनं बघायला गेलं तरी सरकार थोडं कुठं तर दुर्लक्ष असं वाटतंय वगैरे। नमस्कार। नमस्कार सर। कुठले? हनुमान डगे, वरखेड तालुका पाथरी, जिल्हा परभणी। कधी आला तुम्ही? रात्री आलो आम्ही। रात्री? हो। कुठून निघाला तुम्ही? आम्ही आळंदी पासून।
आधीपासून म्हणजे पायी चालता पुण्यात आलो पुण्यातून चालताना काय नाही गाडीने आलो तिथं. आता नंतर आम्ही खाली जाणार दिवे घाटाच्या, तिथून पायी चालत येणार. इथपर्यंत परत माघार करणार का? नाही पुन्हा 1-2 मुक्काम चालणार आम्ही दिंडी सोबत. बरं. किती लोक आले? आम्ही 7-8 जण आहे. बरं. हो, बाबा कुठले? परभणी जिल्ह्यातले. परभणी. हो. किती लोक आले? 5-6 लोक बरं. आम्ही सोबतच आलो ना सगळं. किती वर्ष आहे तुमचं काय? पहिलं वर्ष आहे माझं. पहिलं वर्ष. हो. त्याच्या अगोदर आलं नव्हतं? नाही यार. बरोबर. मेघराज चौरे वरकेटच सोबतच आलेलो आम्ही. मार्केट यार्ड पासून आलो तिथं, आता खाली जाणार, परत वापस चालत जायचं. जिथपर्यंत जायचं इच्छा होईल तिथपर्यंत चालत जायचं. जिथपर्यंत इच्छा. किती वार आहे? माझी 3री-4थी, कारण मी पुण्यातच असतो पहिले 6 वर्ष झालं. प्रत्येक वारीला येत असतो, दिवे घाटापर्यंत येत असतो. आता आज सगळे आलेत गावाकडचे, त्यामुळे 4-5 दिवस जाणार आहेत समोर. आवडलेले विचार म्हणजे जाणार. समोर जाणार नाही म्हणजे असं येत असतो, पण इथपर्यंत येत असतो दिवे घाटापर्यंत दरवेळी. म्हणजे आळंदीतून चालत येत असतो मी या वर्षीच. वारीचा काय अनुभव, काय वाटतं वारीचा? म्हणजे आनंद आहे सगळा. म्हणजे वातावरणाच एक पॉझिटिव्ह एनर्जी, हो, उत्साह असल्यासारखा आहे. म्हणजे एक एनर्जी, वेगळीच एनर्जी. निमंत्रण आमंत्रण काही नाही? काय नाही तिथं मनानं आणि फक्त येण्याची माणसाला इच्छा पाहिजे. हो, तरुण वर्ग दिसत नाही जास्त. भरपूर आहे. तरुण वर्ग जास्त वारीमध्ये दिसत नाही. भरपूर जुनी लोक दिसतात तुमच्या वयाची, तरुण पोरं दिसत नाही. तरुण बी यायलेत ना, चालू येत वरचे पुढे. नाही म्हणता येणार नाही, सुरुवात तर झालेली आता शिक. हा, येणारच येत. तरुणांना काय उद्देशाला काय सांगा तुम्ही? पांडुरंगाच्या चरणी अर्पण व्हायचंय तरुणाला सुद्धा. गरज आहे काळाची आता. हा, संस्कृती गरज आहे. हे 1000 वर्षी परंपरा चाललेली आहे. चालू राहणार जेव्हापर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहणार पांडुरंगाची सेवा. कुठले? पैठण. पैठण. हो, कधी आला तुम्ही? हे आम्ही परवा दिवशी आलो, म्हणजे आनंद आलेलो आहे. किती लोक आहेत? लोक जवळ आमच्या दिंडीत 1,500 लोक दिंडी आहे. आम्ही आमच्या गावातून 40 लोक आलेलो एका गावातून. कधीपासून आला तुम्ही? 7 वर्ष आहे माझं. 7 वर्ष. पुण्यात कुठं थांबताय? पुण्यात पहिला सुटपायाला चंदननगरला वाटतं प्रभू मंगल कार्यालय. दुसरा मुक्काम हडपसर दादाजी दरबार मध्ये. पुणेकरांनी चांगली सोय केली का? एकदम मला अतिशय जीवात घरच्या कुटुंबासारखं जीव लावतो पुणेकर. आणि प्रत्येक माऊली नावाने हाक मारतो पुणेकर. किती वाजता निघाला रात्री? रात्री आम्ही जवळजवळ सकाळी 5 वाजता 4:30-5 वाजता निघालो आहे. सगळे लोक आले. हो, तर अशा पद्धतीनं बघितलं तर सगळी लोक आलेली आहेत आणि लोक येत आहेत वगैरे. तुम्ही बघू शकताय की अशा पद्धतीनं हातामध्ये पताका घेऊन ही लोक वर या घाटातून वर येत आहेत. आणि या ठिकाणी विसावा थोडासा इथं होणार आहे आणि त्याच्यानंतर माऊलीची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. तुम्ही बघू शकताय, शेतकरी आहे, सामान्य लोक आहे, सर्व लोक घाट चालतात. कुणाच्याही चेहऱ्यावरती इथं थकवा दिसत नाहीये, आनंद. आता हे सर्व लोक येत आहेत आणि विशेषतः बघायला गेलं तर हातामध्ये टाळ चालत आहे आणि त्याच्यानंतर वाद्य चालू आहे आणि लोक विठुनामाचा गजर करत पुढं निघतायत वगैरे. अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकताय. नमस्कार. नमस्कार सर. काय वारीच काय अनुभव सांगा? वारीचा अनुभव आज माझा 2रा वर्ष आहे. हे 2रा वर्ष आम्ही परवा अगोदरच येऊन दिवे घाटात थांबतो आणि दिवे घाटाच्या खाली जाऊन आम्ही चालत वारीत मध्ये सामील होतो. आम्ही विरारवरून आलोय. विरारवरून येतो आम्ही. बाबा काय नाव? पांडुरंगा. कुठलं? नळदुर्ग. नळदुर्ग. हा. किती वय आहे? काय माहित वय माहित नाही. आता एवढं किती वाजता खायचे लोक संग किती वाजता निघाला म्हणलं तिथनं पुण्यातून? 4 वाजता. 4 वाजता. हा, 4 वाजता निघाला. 4 वाजता निघालो आम्ही. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. बर. आम्ही खेड्यागावात आहे, केशागाव. तुम्ही पंढरपूरला चालू जाणार का? हा, चालणार. बाबाचं वय झाले, बाबा चालतील का? हा, चालताय. बाबा कडपाय, पांडुरंगा, ज्ञानेश्वर माऊली कडपाय. चालतंय तुम्ही आता? हा, काय काठी? चालू झाला. हा. उचलत आलाय. काय पाय दुसरीकडे आहे? नाही हा? नाही. पांडुरंग हे कडपाय. का हे जर पेट खरं म्हणजे जर काठी घेतला बर. चालतो. चालतो. हा, काय त्रास होते का? नाही. आता इथपर्यंत पंढरपूर हा, आहे. लांब आता 180 किलोमीटर आहे इथनं. राहू दे, चालता चालत. चालतं. हेच लांब आहे जरा. बर. हे जो पुढे जवळ आहे. किती लोक आले तुमच्या बरोबर? आमच्या बरोबर 35. बर. किती लोक आलेत? 35. 35. हा. किती वर्षापूर्वी येतात तुम्ही? आम्ही आता पहिल्यापासूनच आलेलो आहे. ते आता नवीन हे आजोबा संघ आलेले अजून थोडे मागे आहेत. आम्ही आता पहिले आलो सगळं.
आजोबा बरोबर आजोबाचं काय म्हणजे काय दुखत वगैरे नाही का काय वगैरे असं त्रास होते का नाही नाही आजोबाला काही बी त्रास नाही म्हणलं काय एवढं वय झालं आणि कशाला वगैरे म्हंटल आम्ही तरी आजोबा काय म्हटले आम्ही चालतो अजून चालायचं मन आहे माझं चालतो मी अजून हा. गाडी आपली आता तुम्हाला नको म्हणले का कोण जायला नाही नाही मी आलो चालत बरं. बसा म्हणलं तर गाडीत बसा म्हणलं मी पाय पाय चालतो मग सोबत कोण आले का घरची नाही मी एकटाच आहे भाऊ हाय नाही आहे तुमचं नाव काय माणिक किती वर्षापासून येत आहे आता 20 वर्ष झालं 20 वर्ष 20 वर्षात काय बदल झालाय आपल्या या वारीत काय काय बदल झाला वाटतो का तुम्हाला का बदल आता वरच्यावर वाढू चुरले वाढ लागले हा पहिल्या सुखसुविधा पहिल्या सुरूला काहीच नव्हतं हा. आता मात्र तिकडेच वाढले आता ह्या घाटातून जात असताना पहिलं ना आता मध्ये काय वाटतंय फरक आता लय गर्दी झाली आहे पहिलं पातळ राहत होते लोक बरं. आता गर्दी वाढली गर्दी फुल वाढली आहे. आता तर म्हणते की लोकसंख्या कमी झाली कमी झाले जास्त झाले आता. जास्त बोललेले आहे. गर्दी दिसना काय काय रोड डबल झाला 4 फूट रोड झाला आम्ही 25-26 वर्ष झालं वारी करतो 5 डबल टिबल रोड झाल्यामुळे गर्दी दिसना सरकारने चांगला रस्ता केलेत होय लेबर मार्ग केल्यामुळे सगळे उशीर चालू झाले हे व्यवस्थित झालंय किती वर्ष करताय वारी 26 वर्ष झालं 26 वर्ष झालं हो. बरं आता कुठे राहायचं पुण्यात कुठे राहिलं का पुण्यात पुण्यात हडपसरला गोंधळनगर बरं होय किती वाजता निघत तिथनं 5 वाजता 5 वाजता हो. किती लोक आहेत तुमच्यासोबत 35 आहे ती. 35 हो काय वारीचा अनुभव काय वाटतंय वारीचा काय नाही वारी केल्यापासून परपंच समजा आनंदी वातावरण आता घर माळकरी झाला नातू ही समजून हो. घरचं मालक राहते मग नातू सुद्धा माळकरी झाला हो